नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या भागामध्ये 9वा पाठ जग निर्वसाहतीकरण या पाठाचा पूर्वार्ध बघितला होता आणि आशिया खंडातील निर्वसाहतीकरण कशा पद्धतीने घडून आलं हे आपण मालदीव, श्रीलंका आणि म्यानमार या 3 देशांच्या माध्यमातून निर्वसाहतीकरण कसं घडून आलं याचा अभ्यास केला होता। आता आपण या पाठ क्रमांक 9च्या उत्तरार्धाकडे वळणार आहोत। आफ्रिका खंडातील निर्वसाहतीकरण नेमकं कशा पद्धतीने झालं, त्या प्रक्रियेने काय काय शिकायला मिळालं किंवा त्या प्रक्रियेने जगाला, देशांना काय काय देणग्या दिल्या हे आपण यातून बघणार आहोत। तर आपण सुरुवात करूया। आफ्रिका खंडातील निर्वसाहतीकरण कशा पद्धतीने होतं मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले होते। काही निवडक मुद्द्यांच्या आधारे आपण हा पाठ बघणार आहोत की जेणेकरून तुम्हाला समजायला आणि लक्षात ठेवायला सोपं जाईल। तर आपण पहिल्यांदा बघणार आहोत आफ्रिका खंडातील निर्वसाहतीकरणाची सुरुवात ज्या संकल्पनेपासून झाली ती पहिली संकल्पना होती ती म्हणजे राष्ट्रीय भावना। मित्रो, कोणत्याही आपण बघतोय निर्वसाहतीकरण म्हणजे काय, इतरांच्या वर्चस्वामधून आपली सुटका करून घेणं किंवा स्वातंत्र्य मिळवणं किंवा आपली वसाहत मुक्त करून घेणं, जखडातून, गुलामगिरीतून, अन्यायातून, अत्याचारातून मुक्तता करून घेणं म्हणजेच निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया होती। तीच आपण बघतोय आणि अशा प्रक्रियेला जर मूळ आधार कोणता जर हवा असेल तर तो महत्त्वाचा पार्ट आहे, तो म्हणजे राष्ट्रीय भावना। आता राष्ट्रीय भावना म्हणजे नेमकं काय, तर आपण भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाकडे ज्यावेळेला बघतो त्यावेळेला आपल्याला राष्ट्रीय भावना काय आहे, राष्ट्राभिमान काय आहे, स्वाभिमान काय आहे, राष्ट्रभक्ती काय आहे, देशभक्ती काय आहे, जी राष्ट्रीय मूल्य आहेत त्यांच्याबाबतची जाणीव काय आहे हे आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्याकडे बघितल्यानंतर जसं ओळखतो त्याच पद्धतीनं आफ्रिका खंडातलं निर्वसाहतीकरण घडून येण्यासाठी राष्ट्रीय भावनेचा झालेला उदय फार महत्त्वाचा ठरतो। आता नेमकं म्हणजे काय झालं, राष्ट्रीय भावनेचा उदय म्हणजे नेमकं काय, तर साहजिकच आफ्रिकेतल्या वसाहतींमध्ये युरोपीय शिक्षण पद्धतीचा अवलंब झाला। म्हणजे ज्या पद्धतीनं भारतामध्ये इंग्रजी शिक्षण सुरू झालं आणि इंग्रजी शिक्षित झालेल्या पिढीनं इंग्रजांविरोधात काय केलं, नंतर भारतीय स्वातंत्र्य लढा मजबूत केला, तीव्र केला, त्या पद्धतीनं आफ्रिकेतील वसाहतीमध्ये युरोपीय शिक्षण पद्धतीचा अवलंब झाला आणि या शिक्षण पद्धतीतून, या इंग्रजी शिक्षण पद्धतीतून किंवा त्या पद्धतीतून काय मिळालं आफ्रिकन जनतेला, तर साहजिकच फ्रेंच राज्यक्रांती, राष्ट्रवाद यांचं जी काही एक पार्श्वभूमी आहे, जाणीव आहे। राष्ट्रवाद म्हणजे नेमका काय असतो, फ्रेंच राज्यक्रांती काय होती, या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा हा या शिक्षण पद्धतीतून आफ्रिकेमधल्या स्थानिक जनतेला मिळाला। फ्रेंच राज्यक्रांतीचा एक भक्कम पुरावा त्यांना या शिक्षणातून मिळाला। शिवाय राष्ट्रवादाची संकल्पनेची ओळख झाली आफ्रिका खंडातल्या जनतेला, स्थानिक जनतेला, आणि यातून त्यांच्या मनामध्ये काय झालं, स्वातंत्र्य, समानता, लोकशाही अशा नवीन मूल्यांची त्यांना ओळख झाली। आणि मग समानता म्हणजे काय आहे, लोकशाही का असली पाहिजे, लोकांचं राज्य का असलं पाहिजे, स्वातंत्र्य का असलं पाहिजे, या गोष्टींमुळेच निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेला आफ्रिका खंडामध्ये बळ मिळालं। त्याला कारणीभूत आहे ती म्हणजे राष्ट्रीय भावनेचा झालेला आफ्रिका खंडातला उदय आणि त्यातूनच मग लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली, राष्ट्रवाद प्रखर व्हायला लागला आणि त्यातूनच आफ्रिकन वसाहतीमध्ये स्वातंत्र्य चळवळीचं एक युग सुरू झालं। ज्या पद्धतीनं आपल्या भारतातल्या काही नेत्यांनी लोकांना, स्थानिक जनतेला राष्ट्राबद्दल प्रेरित केले, राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुम्ही पुढे आलं पाहिजे, तुमच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना एकी तयार झाली पाहिजे, हे जसं त्या नेत्यांनी, आपल्या भारतीय नेत्यांनी लोकांना, जनतेला सांगितलं, त्याच पद्धतीनं आफ्रिकन वसाहतीमध्ये सुद्धा या राष्ट्रीयवादाच्या विचारांमुळे, शिक्षण पद्धतीमुळे, इंग्रजी शिक्षण पद्धतीमुळे स्वातंत्र्य चळवळीच्या संकल्पनेनं वेग घेतला, ते वारं वाहायला लागलं आणि त्यातूनच इंग्लंड आणि फ्रान्सनं आपल्या वसाहतींना हळूहळू काही अधिकार द्यायला सुरुवात केली। कारण लक्षात आलं की आफ्रिकन जनतेला, स्थानिक जनतेला काही महत्त्वाची लोकशाही मूल्यांची जाणीव व्हायला लागली आहे।
राष्ट्रीयवाद निर्माण व्हायला लागलाय, राष्ट्रीय भावना निर्माण व्हायला लागल्या, राष्ट्रभक्ती निर्माण होतीये. त्यामुळे त्यांनी इंग्लंड आणि फ्रान्सनं काय केलं, आपल्या वसाहतींना हळूहळू थोडे थोडे अधिकार द्यायला सुरुवात केली, त्यांना खुश करायला सुरुवात केली. आणि त्याच वेळेला 1950 ते 1965 या 15 वर्षांच्या कालावधीमध्ये, अतिशय कमी कालावधीमध्ये अनेक वसाहतींनी परकीय वर्चस्व झुगारून दिलं, म्हणजे स्वातंत्र्य मिळवून घेतलं. त्याचा बेस काय होता, त्याचं मूळ काय होतं, तर राष्ट्रीय भावनेचा झालेला आफ्रिका खंडातला उदय. याच्यामुळेच त्या काही अनेक वसाहतींनी काय केलं, 15 वर्षांच्या कालावधीमध्ये 1950 ते 1965 या 15 वर्षांच्या काळात आपल्यावरचं जे काही इतर देशांचं वर्चस्व होतं ते झुगारून दिलं आणि आपल्या वसाहतींना मोकळा श्वास घ्यायला वाव दिला. आता याच्या पुढची एक महत्वाची संकल्पना आहे ती म्हणजे पहिली आशियाई परिषद. ही पहिली आशियाई परिषद नेमकं काय ही गोष्ट होती, तर साहजिकच 1947 मध्ये भारतानं घेतलेल्या या पहिल्या आशियाई परिषदेला एकूण 25 राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते. किती? एकूण 25 राष्ट्रे, थोडक्यात म्हणू 25 राष्ट्रे काय झाली होती, सामील झाली होती पहिल्या आशियाई परिषदेमध्ये. जी कोणी भरवली होती, भारताने घेतली होती, भारताने भरवली होती. 25 राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते, सदस्य हजर होते. आणि या परिषदेत कोणती संकल्पना प्रामुख्याने ज्या संकल्पनेवर भर देण्यात आला ती संकल्पना होती आशियाई प्रादेशिकतावाद. आशियाई प्रादेशिकतावाद. आता आशियाई प्रादेशिकतावाद म्हणजे नेमकं काय होतं, तर बघा तुम्हाला लक्षात येईल, या परिषदेमध्ये, आशियाई परिषदेमध्ये काही प्रमुख मुद्द्यांवर काय करण्यात आली, 25 राष्ट्रांच्या सभासदांसमोर चर्चा करण्यात आली, विचार विनिमय करण्यात आला. त्यातले महत्वाचे काय होते विचार किंवा काय विषय होते, तर आशियातील जनतेचे प्रश्न. पहिल्यांदा काय होते प्रश्न, समस्या. आशियाई जनता कोणत्या प्रश्नांना तोंड देते, सामोरं जाते, ते त्यातील जे काही जनतेचे प्रश्न आहे त्यांच्यावर विचार विनिमय करण्यात आला. दुसरा होता आशियाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक समस्या. याच्यामध्ये बघूया सामाजिक आणि सांस्कृतिक समस्या. आता नॉर्मल भाग आहे, कोणताही प्रदेश किंवा देश म्हटल्यानंतर सामाजिक आणि सांस्कृतिक या समस्या असणारच आहेत, कारण या दोन महत्वाच्या गोष्टी देशाचं अस्तित्व घडवत असतात, देशाची एक इमेज तयार करत असतात, देशाचं अस्तित्व तयार करत असतात. आणि या ज्या काही गोष्टी होत्या या कशाच्या बाबतीत आहेत, निर्वसाहतीकरणाच्या बाबतीत आहे, म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्यासाठीच्या आहेत. त्यामुळे त्या समस्या साहजिकच असणार आहेत. तर आशियाई देशांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक समस्यांवर विचार विनिमय या परिषदेमध्ये करण्यात आला, पहिल्या आशियाई परिषदेमध्ये. पुढचा प्रश्न होता, त्यामधला विषय होता की आशियाई राष्ट्रांचा आर्थिक प्रश्न. सामाजिक सांस्कृतिक बरोबरच आर्थिक प्रश्न. आता साहजिकच आहे, अर्थकारणाशिवाय किंवा आर्थिक गोष्टींशिवाय देशाची वाटचालच होऊ शकत नाही. त्यामुळे आशियाई देशांना कोणत्या आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागतं, सामोरं जावं लागतं, तर त्या आशियाई देशातल्या आर्थिक प्रश्नांवर विचार केला जावा, आर्थिक समस्या काय आहेत त्यांच्यावर विचार केला गेला जावा, अशासाठी या परिषदेमध्ये विचार विनिमय करण्यात आला. आणि शेवटचा त्यातला परिषदेतला विषय होता तो म्हणजे राष्ट्रातील परस्पर सहकार्य. फार महत्वाचा मुद्दा आहे. जो पहिल्या महायुद्ध दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान राष्ट्रसंघ जो स्थापन करण्यात आला त्याचा सुद्धा महत्वाचा भाग जो होता तो सहकार्य, ज्याला आपण सामंजस्य म्हणू. राष्ट्रामधलं परस्पर सहकार्य फार महत्वाचं आहे, कारण ते जर असतं तर कदाचित मला असं वाटते की निर्वसाहतीकरण हा पाठच आपल्याला शिकायला आला नसता. म्हणजे का, तर कुणीतरी कुणातरी देशावर आक्रमण केलेलं आहे, वर्चस्व गाजवत आहे
आणि त्या वर्चस्वापासून त्या संबंधित देशाला काय पाहिजे, मुक्तता पाहिजे. म्हणूनच निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया आशिया आणि आफ्रिका खंडात उदयास आली. जर देशादेशांमध्ये परस्पर राष्ट्रांमध्ये सहकार्य सामंजस्याची भावना असती तर कदाचित कुणीच कुणावर वर्चस्व गाजवलं नसतं, कुणी कुणावर आक्रमण केली नसती. त्यामुळं परस्पर राष्ट्रांमधलं सहकार्य कसं असावं, कशा पद्धतीने असावं, कोणते प्रश्न कशा माध्यमातून कशा पद्धतीने सोडवले गेले पाहिजे याच्यावर विचार सुद्धा या पहिल्या आशियाई परिषदेमध्ये करण्यात आला. तर आपण बघितलं राष्ट्रीय भावनेचा उदय कसा झाला आणि पहिली आशियाई परिषद जी भारतामध्ये भरवण्यात आली भारताकडून, त्यामध्ये कोणकोणत्या विषयांवर 25 राष्ट्र अस्तित्वात होती. आशियाई प्रादेशिकतावाद ही संकल्पना त्यामध्ये महत्वाची समोर ठेवण्यात आली आणि जे काही प्रश्न होते सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक समस्या, सहकार्य, परस्पर राष्ट्रांमधलं वेगवेगळ्या काय समस्या होत्या त्यांच्याबद्दल विचार करण्यात आला 25 राष्ट्रांना सोबत घेऊन. ही पहिली आशियाई परिषद होती. त्यानंतर पुढच्या गोष्टीकडे जाणार आहोत, ती म्हणजे बांडुंग परिषद. हे थोडं स्किप करतो, थांबवतो, खोडतो. तिसरी संकल्पना आहे बांडुंग परिषद. आता काय होती बांडुंग परिषद, तर साहजिक आहे 2 ते 3 मुद्द्यामध्ये हा क्लिअर करून जाईल की 1955 मध्ये इंडोनेशियातील बांडुंग हे ठिकाणाचं नाव आहे. नाव थोडं वेगळं वाटतं आपल्याला, पण लक्षात ठेवायला सोपं आहे. काहीतरी शब्द चमत्कृती आहे या शब्दामध्ये, त्यामुळे लक्षात ठेवायला सोपं आहे. बांडुंग हे इंडोनेशियामधलं ठिकाण आहे आणि या ठिकाणी पहिली आशियाई आणि आफ्रिकन राष्ट्रांची परिषद भरली, ज्याला बांडुंग परिषद म्हटलं जातं. आशियाई आणि आफ्रिकन आशियाई आफ्रिकी देशांची काय झाली, एक परिषद भरवली गेली, त्यालाच आपण काय म्हणतो, बांडुंग परिषद म्हणतो. काय झाले या परिषदेत, आफ्रो आशियाई जनतेच्या प्रश्नांवर चर्चा झाली. साहजिकच आहे, जे आपण पहिल्या आशियाई परिषदेमध्ये बघितलं, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक किंवा परस्पर सहकार्य, हेच विषय पुन्हा बांडुंग परिषदेमध्ये आपल्याला रिपीट झालेले कुठे ना कुठेतरी दिसून येतात. आफ्रो आशियाई म्हणजे आशियाई आफ्रिकी देशातील जे काही देश आहेत या भागातील, त्या देशांची एकत्रितपणे बांडुंग परिषद घेण्यात आली. याच्यावर काय झालं, त्यांच्या या आशियाई आणि आफ्रिकी खंडातील जे काही देश आहेत त्यांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्यात आली या बांडुंग परिषदेमध्ये. आणि त्यासोबतच परस्पर सहकार्य आणि शांतता याला या परिषदेमध्ये जास्त महत्त्व देण्यात आलं. परस्पर सहकार्य आणि शांतता, ज्याला आपण पीस म्हणतो, पीस. कारण शांततेशिवाय कोणत्याही देशाची प्रगती होऊ शकत नाही किंवा कोणताही देश अतिशय चांगल्या पद्धतीने वाटचाल करू शकत नाही विदाऊट शांतता. थोडक्यात सांगायचं झालं तर त्यामुळं शांतता ही देशाच्या एकूणच प्रगतीसाठी अतिशय विधायक आहे, विघातक नाही, विधायक आहे. परस्पर सहकार्य देशादेशांमधलं हे देशांच्या प्रगतीसाठी काय आहे, कधीही चांगलीच बाब आहे, सकारात्मक बाब आहे. त्यामुळं सहकार्य, परस्पर सहकार्य देशांमधलं एकमेकांमधलं आणि एकमेकांमध्ये शांतता आणि सुव्यवस्था, ही सुव्यवस्था, शांतता, सहकार्य असावं याच्या बाबत सुद्धा या बांडुंग परिषदेमध्ये काय करण्यात आलं, विचार करण्यात आला, त्याच्यावर चर्चा करण्यात आली. तर अशा पद्धतीने होती ही बांडुंग परिषद. आता आपण पुढची एक महत्वाची संकल्पना बघणार आहोत, ती म्हणजे आफ्रिकी ऐक्य संकल्पना. आफ्रिकी ऐक्य संकल्पना. आफ्रिकी ऐक्य संकल्पना, ऐक्य या शब्दातून आपल्याला कळतं युनिटी, ऐक्य. आपण सगळे एक आहोत, एक राहावे आणि एकीनं आपण काय केलं पाहिजे, आफ्रिका खंडातलं निर्वसाहतीकरण जे काय आहे ते घडवून आणलं पाहिजे. थोडक्यात आपल्याला हे ऐकल्यानंतर अशीच साधारण पार्श्वभूमी तयार होते आणि हीच पार्श्वभूमी या आफ्रिकी ऐक्य संकल्पनेच्या मुळाशी होती. काय होती ही संकल्पना, तर साहजिकच हा विचार जो आहे आफ्रिकी ऐक्याचा विचार किंवा ही संकल्पना जी आहे आफ्रिकी ऐक्य संकल्पना,
ही पहिल्यांदा H.S. विल्यम्स यांनी मांडली. H.S. विल्यम्स यांनी पहिल्यांदा आफ्रिकी ऐक्याचा विचार किंवा आफ्रिकी ऐक्याची संकल्पना मांडली. पुढे त्यांनी काय केलं, 1900 साली लंडन इथं पहिली अखिल आफ्रिकी ऐक्य परिषद भरवली. लंडन या ठिकाणी 1900 बरोबर लंडन 1900 सालामध्ये लंडन या ठिकाणी H.S. विल्यम्स यांनी काय केलं, पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद भरवली. अखिल म्हणजे काय, एकत्रित सगळे देश आफ्रिका खंडातले यांच्यामध्ये ऐक्य घडवून आणण्यासाठी परिषद, पहिली आफ्रिकी ऐक्य परिषद भरवून आणली, अखिल आफ्रिकी ऐक्य परिषद. त्यानंतर काय झालं, एक नाव आहे बघा, W.E.B. ड्युबुआ. नाव थोडं वाचायला थोडं कठीण वाटतं किंवा तुम्हाला लिहायला सुद्धा कठीण वाटेल, पण याच्यामध्ये सुद्धा लक्षात ठेवायला सोपं आहे. ड्युबुआ, W.E.B. ड्युबुआ या कृष्णवर्णीय नेत्यानं काय केलं, आफ्रिकी ऐक्य कल्पनेला काय दिला, सपोर्ट सांगितला, सपोर्ट दिला. एकमेकांच्या मतानं आपली सगळी ताकद लावून पुढे जाणं त्या काळामध्ये निर्वसाहतीकरण घडवून आणण्यासाठी फार महत्वाचं होतं. आणि या ड्युबुआ यांनी काय केलं, या आफ्रिकी ऐक्य कल्पना जी H.S. विल्यम्स यांनी मांडली होती, या त्यांच्या आफ्रिकी ऐक्य कल्पनेला, विचाराला सपोर्ट दर्शवला ड्युबुआ यांनी, जे कृष्णवर्णीय होते. पुढे काय झालं तर त्यांनी काय केलं, पॅरिस मध्ये अखिल आफ्रिकी ऐक्य परिषद भरवली 1919 ला. 1919 ला लंडन मध्ये पहिली झाली आणि 1919 ला ही पॅरिस मध्ये झाली अखिल आफ्रिकी ऐक्य परिषद भरवली. मोठो सगळे सेमच आहे, फक्त काय विचारांचा विस्तार व्हावा, चांगल्या पद्धतीनं ऐक्य घडून यावं आणि निर्वसाहतीकरणाला वेग मिळावा आफ्रिका खंडातल्या देशांची. याच्यासाठी 1919 मध्ये पॅरिस मध्ये सुद्धा ही परिषद, अखिल आफ्रिकी ऐक्य परिषद भरवण्यात आली. 1919 एक थोडं विषयांतर करतो, पण 1919 हे फार महत्वाचं आहे बरं का. 1919 ला आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा फार महत्वाच्या गोष्टी घडून आल्या होत्या आणि त्यातलंच एक ठिकाण म्हणजे अमृतसर. आता याचा पुढचं मी सांगत नाही, आता ही काय नेमकी घटना होती 1919 ची ती तुम्ही शोधून काढायची, जी भारताच्या इतिहासात एक वेगळी घटना म्हणून ओळखली जाते. ती 1919 साल. मुद्दाम सांगतो कारण याच्यावरून काहीतरी सायन्स डोक्यात राहतात आणि त्या गोष्टी त्या वेळेला आठवत राहतात. काहीतरी असं आपण भारताचा संदर्भ घेतला होता, भारताच्या इतिहासाचा, स्वातंत्र्याचा, लढ्याचा, आणि त्याचा संबंध आपण आफ्रिकी ऐक्य कल्पनेशी शिकत असताना लावला होता. कुठेतरी सायन्स डोक्यात राहतात म्हणून सांगितलं. तर 1919 ला पॅरिस मध्ये ही अखिल आफ्रिकी ऐक्य संकल्पना परिषद भरवण्यात आली आणि अनेक अशा परिषदा पुढच्या काळामध्ये घडवून आणण्यात आल्या आणि जनतेच्या, आफ्रिकी जनतेच्या मनात काय केलं, एकीची भावना, एकीचं बळ जे आपण म्हणतो ना, अशा लढ्यांमध्ये किंवा स्वातंत्र्य संग्रामामध्ये फार महत्वाचं ठरतं बरं. म्हणजे जसं आपण म्हणतो की म्हणजे असं म्हटलं जातं की एखादी व्यक्ती जर एखादं काम करायला गेली की ज्याची व्याप्ती मोठी आहे, व्यापकता जास्त आहे, तर त्याच्या हाताला तेवढं यश सापडत नाही. पण एकत्रितपणे ज्या वेळेला जातो आपण, त्यावेळेला भित्र्यांचा समूह सुद्धा धिटाईनं काम करावं लागतो. म्हणजे जसं म्हटलं जातं ना, एकटी व्यक्ती जर एखादं काम करण्यासाठी घाबरत असेल, पण त्या व्यक्तीसोबत जर आपण आणखी 100 त्याच भित्र्या स्वभावाची व्यक्ती जर त्याच्यासोबत पाठवल्या, तर ते 100 जण धिटाईनं पुढे जातात. हा विपर्यास आहे. थोडक्यात काय, विषयात तर थोडं केलं, पण सांगण्याचं तात्पर्य काय की ज्या वेळेला एकी घडून येते ना, कशाच्याही बाबतीत असो, एकीची भावना ज्या वेळेला येते त्यावेळेला तिथं चांगल्या पद्धतीची पावलं टाकली जातात, चांगल्या मार्गावरून टाकली जातात आणि शेवटी आपल्या हातात यश सापडतं. आणि हेच निर्वसाहतीकरणातलं महत्वाचं गमक आहे आफ्रिका खंडातल्या, की एकीची भावना ही अनेक अशा परिषदांच्या माध्यमातून, आफ्रिकी ऐक्य परिषदांच्या माध्यमातून जनमानसात रुजवली गेली आणि त्यातून लोकांच्या मध्ये एकीची भावना तयार झाली. आणि पुढं 1945 मध्ये मँचेस्टर या ठिकाणी भरलेल्या ऐक्य परिषदेला अनेक आफ्रिकी नेत्यांनी हजेरी लावली.
मँचेस्टर 1945 साल. इथं अनेक आफ्रिकी नेत्यांनी काय केली, हजेरी लावली या ऐक्य परिषदेला. म्हणजे अनेक तळागाळापर्यंत ही ऐक्य संकल्पना परिषद ही पोचली, त्यांचे विचार पोचले, काय त्यांचा मोटो आहे, उद्देश काय आहे हे पोचलं. आणि अनेक आफ्रिकी नेत्यांनी मँचेस्टर मधल्या आफ्रिकी ऐक्य परिषदेला काय केली, हजेरी लावली. अशा पद्धतीने एकत्रितपणे आपल्याला आफ्रिकी ऐक्य संकल्पना बघता येते. आता आपण पुढच्या गोष्टीकडे जाणार आहोत, ते म्हणजे निर्वसाहतीकरणाच्या संबंधानं राष्ट्रसंघ कसा होता. आता बघा, आफ्रिका खंडामध्ये निर्वसाहतीकरण कशा पद्धतीनं घडून येत होतं आणि राष्ट्रसंघ कसा त्यामध्ये लीन झाला. तर साहजिकच पहिलं महायुद्ध 1914 मध्ये सुरू झालं होतं आणि त्यामध्ये आफ्रिका खंड हा पूर्णपणे युरोपीय राष्ट्रांच्या सत्तेखाली होता, त्यांच्या वर्चस्वाखाली, त्यांच्या कब्जामध्ये होता युरोपीय राष्ट्रांच्या. त्या दरम्यान काय झालं की ज्या इंग्लंड आणि फ्रान्स यांनी जर्मनीच्या ताब्यात असणाऱ्या आफ्रिकन वसाहती जिंकून घेण्यासाठी हल्ले चढवले. कुणी, इंग्लंड आणि फ्रान्स यांनी काय केलं, जर्मनीच्या ताब्यात असणाऱ्या आफ्रिकन ज्या वसाहती होत्या त्या मिळवण्यासाठी, जिंकून घेण्यासाठी त्यांच्यावर हल्लेच करायला सुरुवात केली. आणि त्यामध्ये महायुद्धामध्ये जर्मनीचा पराभव ज्यावेळेला झाला, जर्मनीचा पहिल्या महायुद्धामध्ये ज्यावेळेला पराभव झाला, त्यावेळेला जिंकलेली जी राष्ट्र होती त्यांनी पराभूत राष्ट्रांच्या ताब्यात ज्या काही वसाहती होत्या त्या आपल्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि ती भयानक तीव्रतेनं त्यांनी त्याकडे वेगानं त्याच्याकडे वाटचाल केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे जी पराभूत राष्ट्र झाली महायुद्धामध्ये, त्यांच्या ताब्यात ज्या वसाहती होत्या त्या वसाहती जिंकली, महायुद्धात जी राष्ट्र जिंकली त्यांनी काय केलं, बळकावून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यावेळेलाच अमेरिकेचे जे तत्कालीन अध्यक्ष होते वुड्रो विल्सन, एक फार महत्वाकांक्षी व्यक्ती होती की ज्यांनी राष्ट्रसंघाची स्थापना करण्यामध्ये फार महत्वाचा पुढाकार घेतला होता. तर त्यांनी काय केलं, जिंकलेली जी राष्ट्र होती त्या राष्ट्रांनी विश्वस्त या नात्यानं काय केलं पाहिजे, इतर राष्ट्रांना सांभाळणं गरजेचं होतं, वसाहती सांभाळणं गरजेचं होतं, पण वसाहतींना स्वयंनिर्णयाचा अधिकार मिळणं सुद्धा आवश्यक होतं. कारण वसाहतींना स्वतःचे अधिकार, स्वतःचे निर्णय स्वतः घेता आले पाहिजेत या विचाराशी वुड्रो विल्सन ठाम होते. पण राष्ट्रसंघानं मात्र परस्पर सामंजस्यानं असं ठरवलं की 1919 मध्ये ब्रिटन, फ्रान्स आणि बेल्जियम या 3 राष्ट्रांनी आफ्रिकेमधल्या जर्मन वसाहती आपल्यामध्ये काय करायच्या, वाटून घ्यायच्या, विभागून घ्याव्या. का, तर या वसाहतींच्या राज्यकारभारावर देखरेख ठेवण्यासाठी याच्या पुढं राष्ट्रसंघाने एक मंडळ नेमलं 11 सभासदांचं. का, तर या वसाहती कशा पद्धतीने कार्य करतायत. आणि 3 राष्ट्र कोणती होती, ब्रिटन, फ्रान्स आणि बेल्जियम यांनी काय करायच्या, आफ्रिकेमधल्या ज्या जर्मन वसाहती होत्या त्या आपल्यामध्ये वाटून घ्यायच्या. आणि त्याच्यावर एक मंडळ नेमलं, सभासद मंडळ, की जे 11 सभासदांचं होतं आणि वसाहतींच्या कारभारावर, राज्यकारभारावर देखरेख ठेवण्यासाठी होतं. या दरम्यान पुढे काय झालं, ते 1920 मध्ये केप कॉलनी, नाताळ, ऑरेंज फ्री स्टेट आणि ट्रान्सवाल या 4 ब्रिटिश वसाहती एकत्रित करून त्यांचं दक्षिण आफ्रिका हे राज्य निर्माण केलं. महत्वाची गोष्ट आहे, पुन्हा 4 वाचतो. 1920 मधली ही घटना आहे. केप कॉलनी, बघा, केप कॉलनी, नाताळ, पुढे ऑरेंज फ्री स्टेट आणि ट्रान्सवाल. या 4ची मिळून काय करण्यात आलं, दक्षिण आफ्रिका हे काय करण्यात आलं, स्थापन करण्यात आलं. दक्षिण आफ्रिका हे काय करण्यात आलं, स्थापन करण्यात आलं, निर्माण झालं हे राज्य.
आणि याच वेळेला दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर इजिप्त स्वतंत्र राष्ट्र झालं होतं. त्यानंतर एका पाठोपाठ अशा या घटना घडत गेल्या आणि अनेक वसाहती, अनेक राज्य काय झाली, स्वतंत्र होत गेली. कारण एकाच्या अनुकरणातून दुसरी राष्ट्र, प्रदेश, राज्य ही काहीतरी घेत गेली आणि त्यातून त्यांनी आपल्याही निर्वसाहतीकरणाची किंवा स्वातंत्र्याची भूमिका ठरवली आणि त्यातून ती काय होत गेली, एका पाठोपाठ एक 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 अशी काय झाली, ती स्वतंत्र झाली. पुढं 12 फ्रेंच वसाहती सुद्धा स्वतंत्र झाल्या. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात मध्य आफ्रिकेतल्या त्या होत्या 12 वसाहती. या एकूण 12 फ्रेंच वसाहती स्वतंत्र झाल्या. 12 फ्रेंच वसाहती स्वतंत्र झाल्या आफ्रिकेतल्या. आणि यांनी काय केलं, पुढं या वसाहतींच्या कार्याचा मागोवा घेत 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 इतर राष्ट्रांच्या, संयुक्त राष्ट्रांच्या विश्वस्त मंडळाच्या देखरेखीखाली ज्या काही वसाहती होत्या त्या विविध युरोपीय राष्ट्रांच्या वर्चस्वाखालच्या इतर वसाहतींनी सुद्धा काय केलं, स्वातंत्र्य मिळवून घेतलं, स्वतःला स्वतंत्र करून घेतलं. म्हणजे ही किती वेगाने ही निर्वसाहतीकरणाची किंवा स्वतंत्रतेची प्रक्रिया पुढे जात होती हे आपल्याला एकूण या एरामध्ये दिसून येतं. एका पाठोपाठ एक एक देशांनी, वसाहतींनी काय केलं, स्वातंत्र्य मिळवलं, स्वतंत्रता मिळवून घेतली. आणि त्याच वेळेला टांगानिका आणि झांझिबार यांचे टांझानिया संयुक्त प्रजासत्ताक या नावानं एकत्रीकरण झालं एप्रिल 1964 ला. टांगानिका आणि झांझिबार यांचं टांझानिया संयुक्त प्रजासत्ताक निर्माण झालं एप्रिल 1964 ला. या दरम्यानच्या काळामध्ये मग मुसोलिनीचा जो काही इटलीचा हुकुमशाह मुसोलिनी होता त्यानं काय केलं, इजिप्त आणि ब्रिटिशांच्या वसाहतींवर हल्ले चढवले. या गोष्टी मध्यंतरी होतच होत्या. पण दुसऱ्या महायुद्धात आफ्रिकेतल्या युद्ध क्षेत्राचा विस्तार हा अतिशय उत्तरेमध्ये मोरोक्को आणि लिबियापासून पूर्वेस इथिओपिया आणि सोमालिलँड इथपर्यंत होता. म्हणजे या इतक्या डीपमध्ये तुम्हाला विचारल्या जाणार नाहीत असं मला वाटतं. पण या गोष्टी आपल्या एकत्रित त्या अनुषंगाने एका पाठोपाठ डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे की हा एकूण युद्ध क्षेत्राचा विस्तार कितीपर्यंत होता आफ्रिकेतला हे आपल्याला यातनं सांगितलेलं. पुढं एकूणच इटली आणि जर्मन सेनापती रोमेल यांच्या या चढाईमुळं, यांच्या आक्रमणांमुळं ब्रिटिशांच्या आफ्रिकेतलं जे साम्राज्य होतं ब्रिटिशांचं त्याला धोका निर्माण झाला. जसं 1947च्या शेवटी जसं छोडो भारत आंदोलन सुरू झालं त्यावेळेला ब्रिटिशांना जाणीव झाली की भारतातला आता गाशा आपल्याला गुंडाळावा लागणार की काय, आणि तो गुंडाळावा लागला. तशा पद्धतीनं आफ्रिकेतल्या आपल्या साम्राज्याला धोका निर्माण झालेला आहे हे इंग्रजांना, ब्रिटिशांना कळालं. आणि पुढं मग दुसरं महायुद्ध ज्यावेळेला संपलं 1945 ला त्यावेळेला जर्मनी आणि इटली यांनी आफ्रिकेतल्या आपल्या वसाहती गमावल्या. कारण ज्यावेळेला पराभव स्वीकारला जर्मनी आणि इटली यांनी, दुसरं महायुद्ध संपल्यानंतर त्यांना आपल्या आफ्रिकेमध्ये ज्या स्वतःच्या वसाहती होत्या त्या सुद्धा सोडाव्या लागल्या, गमवाव्या लागल्या. म्हणजेच थोडक्यात, कारण दुसरं महायुद्ध संपल्यानंतर प्रत्येक देश हा आपल्याला सावरण्यामध्ये काय लागला होता, व्यस्त झाला होता. आणि त्यावेळेला या निर्वसाहतीकरण प्रक्रियेनं अधिक वेग घेतला आणि दुसरं महायुद्ध संपल्यानंतर अनेक देशांनी आपल्याला स्वातंत्र्य करून घेतलं. आशिया आणि आफ्रिका खंडात स्वातंत्र्य चळवळीचं वारं मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलं. कारण हाच तो मोक्याचा वेळ होता की ज्या वेळेला अनेक जे अजून पारतंत्र्यात देश आहेत, ज्या वसाहतींना स्वातंत्र्य मिळालेलं नाही, त्यांनी काय केलं, दुसरं महायुद्ध संपल्यानंतर लोकशाही समानता किंवा लोकशाही समानता किंवा राष्ट्रीय भावना काय आहे याचा एकूणच पाठीमागून आलेल्या अनेक वसाहतींकडून मागोवा घेऊन त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून घेतलं. आणि त्यामुळं या सगळ्या नवीन विचारांची जागरूकता आफ्रिका खंडामधल्या देशांमध्ये, लोकांमध्ये वाढली आणि दोन्ही खंडातल्या अनेक देशांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून घेतलं. थोडक्यात यानंतर एक महत्वाची गोष्ट काय घडून आली, तर ज्या वेळेला ज्या महासत्ता म्हणून त्या काळामध्ये जे देश उभे होते जागतिक स्तरावर, अमेरिका किंवा रशियासारखे देश, यांनी काय केलं, नव्यानं स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांना आपल्या गटामध्ये सामील करून घेण्यासाठी एक नवीन स्पर्धा किंवा त्या दोन देशांमध्ये, महासत्तांमध्ये संघर्ष सुरू झाला की नव्यानं स्वतंत्र झालेले देश काय आपल्या गटामध्ये सामील करून घ्यायचे.
ही एक कुठंतरी पॉझिटिव्हनेस या देशामध्ये निर्माण झाला आणि एकूणच या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला लक्षात येतं की निर्वसाहतीकरण प्रक्रिया ही नेमकी काय होती. आशिया खंडातली आपण पूर्वार्धामध्ये बघितली, पण आताच्या या उत्तरार्धामध्ये आफ्रिका खंडात ही निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया कोणकोणत्या गोष्टींना मुद्द्यांना घेऊन पुढे सरकत होती आणि अनेक वसाहतींनी देशांनी कशा पद्धतीने स्वातंत्र्य मिळवून घेतलं हे आपण या पाठामध्ये बघितले आहे. आता आपण पुढच्या पाठामध्ये नवीन पाठासह 10व्या पाठासह भेटणार आहोत. पण हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. निशांत बोंद्रे ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या यूट्यूब चॅनलवर जे काही नवीन नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. शिवाय लाईक करा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटला, कसा आवडला, किती चांगला वाटला, कसा वाटला, तुमच्या भावना काय आहेत ते कमेंट्स बॉक्समध्ये यूट्यूब चॅनेलवरच खाली व्हिडिओच्या खाली तुम्ही लिहून पाठवा. त्यातल्या ज्या महत्त्वाच्या आणि चांगल्या काही निवडक कमेंट्स असतील त्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मला सगळ्यांसमोर वाचून दाखवायला आवडतील, की जेणेकरून तुम्हाला हा इतिहासाचा पाठ किंवा हा व्हिडिओ कशा पद्धतीने आणि कितपत आवडला हे मला सुद्धा जाणून घ्यायला आवडेल. तर स्टे ट्यून आणि अभ्यास नक्कीच चांगला तुमचा होत असणार आहे, होत राहील. बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही चांगल्या पद्धतीने तयार होत आहात. हा आता बघितलेला आपण उत्तरार्ध बघा, वाचा आणि पुस्तकातला सुद्धा एक नजर त्या या सगळ्या घटकांवरून काढा, म्हणजे तुमच्या या सगळ्या संकल्पना अतिशय सुरळीतपणे क्लिअर होऊन जातील. भेटूयात पुढच्या भागामध्ये नवीन पाठासह. तोपर्यंत शुभेच्छा आणि धन्यवाद.